नमस्कार मंडळी. तुम्हाला भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भाऊबीज आली म्हटलं की स्वयंपाक तर करावाच लागतो संध्याकाळी. तर संध्याकाळी आपल्याला काय स्वयंपाक बनवायचा आहे हाही प्रश्न पडतोय. तर काय होतं, सुचत नाही पटकन काय करायचं आहे. तर काय करायचं हा प्रश्न जर पडत असेल तर अगदी सोपी आणि पटकन होणारी थाली मी आपण केलेली आहे. आणि परत बिना वाटणाची, काही वाटण करायची खूप वेळ थालीला लागतही नाही, म्हणजे स्वयंपाक करायलाही लागत नाही, अशा पद्धतीने आपण इथे स्वयंपाक केलेला आहे. खूप इन्स्टंट आहे आणि सोपा आहे करायला. तर भाऊबीजेच्या दिवशी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन किचनमधून बाहेर पडता येईल अशा पद्धतीने स्वयंपाक करायचा आहे. तर रुचकर भाज्या आहेत आणि पटकन होणारा स्वयंपाकसुद्धा तो कसा करायचा आहे तर ते बघणार आहोत आपण आज इथे. तर त्यासाठी मी इथे काय केलं आहे, कुकर घेतला आहे आपण. कुकरमध्ये आपल्याला भात आणि तांदूळ खिरीला दोन्हीला तांदूळ लावायचे. चांगली मोठ्या म्हणजे मोठ्याला 2 वाट्या तांदूळ घेतला आहे मी इथे. तर आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. धुवून झाला की आपल्याला काय करायचं आहे, त्यात आकाराने पाणी घालायचं आहे. तर थोडंसं जास्त मऊ भात झाला तरी चालेल, मऊ भातच करून घेणार आहोत आपण आज. तर 2 वाट्याला आपण चांगल्या 3 वाट्या पाणी घालून घेतलं आहे. 3-3.5 वाट्या पाणी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठाने खीरसुद्धा चवदार लागते आणि भातसुद्धा छान लागतो. तर इथे आपण मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या, 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तर शिट्ट्या होईपर्यंत आपण काय करणार आहोत, वांग्याची भाजी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी ते काय केलं, वांगे घेतले, मस्त पाण्यात टाकून घेतले, थोडंसं मीठसुद्धा टाकले पाण्यामध्ये. पाण्यामध्ये आपलं टाकून धुवून घेतल्यानंतर वांगे काय करायचे, आपल्याला लांबट आकारात कापून घ्यायचे. म्हणजे एका वांग्याचे आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत. तर इथे एका वांग्याचे 4 भाग मी करून घेतलेत. आपल्याला जेवढी भाजी लागेल त्या आकाराने आपल्याला वांगे घ्यायचे. तर 1 पाव मी इथे वांगं घेतलेलं आहे. त्यात अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं, थोडंसंच घालायचं आहे वांग्यापुरतं. जेवढे वांगे असतील आपल्या बाउलमध्ये तेवढंच घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोवर काय करायचं, आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे. तर शेंगदाणे घेतले 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला आवडीनुसार घालायचा आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा धणे पावडरसुद्धा घालायची आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आपण, अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घातल्यात आपण इथे. लसूण पाकळ्या आपल्या घालून झाल्यानंतर लाल मिर्च पावडर घालायची आहे 2 चमचे, कारण चमचमीत भाजी करायची आहे आपल्याला, खीर आहे सोबत, त्यामुळे थोडीशी स्पायसी भाजी पाहिजे, म्हणजे छान लागतं जेवण. तर इथे आपलं वाटण करून झालं, खूप बारीक आणि बिना पाण्याचं वाटण करून घ्यायचं आहे परत. तर इथे आपलं छान वाटण तयार करून झालं आहे आणि आपण शेंगदाणे कच्चेच वापरले आहेत, त्यामुळे काय करायचं, आपल्याला थोडेसे फ्रायसुद्धा करून घ्यावं लागेल ते. तर भाजी करण्यासाठी वांगे चिरून झालेत. आपण थोडंसं तेल घातलं आहे मी 2 चमचे आणि त्यात वांगे आपण मॅरिनेशन करायला ठेवलेले होते, म्हणजे हळद आणि मीठ लावून जे ठेवले तो मुरण्यासाठी, ते काय करायचे, थोडेसे फ्राय करून घ्यायचे. इथे फ्राय करून झालं म्हणजे भाजून चांगले मऊ करून घ्यायचे, म्हणजे भाजी ग्रेव्हीमध्ये जेव्हा वांगे सोडतो त्यावेळेस लगेच शिजले पाहिजेत, अशा पद्धतीने फ्राय करायचे आहे. चांगले 1 ते 2 मिनटं मी चांगले फ्राय करून घेते एकसारखे. तर ते वांगं आपलं मऊ झालं आहे आणि फ्रायसुद्धा झालं आहे. तर काय करायचं आहे, एका बाउलमध्ये आपल्याला हे वांगं काढून घ्यायचं आहे. त्याच बाउलमध्ये, ज्या बाउलमध्ये आपण मुरण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच बाउलमध्ये मी ते वांगे काढून घेतलेली आहे. तर वांगी काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपलं तेल जेवढं आहे तेवढंच ठेवायचं आहे. वाटलं तर थोडंसं टाकू शकता, कमी झालं असेल तर. पण वांग्याला तेल आहे, ज्यावेळेस आपण ग्रेव्हीमध्ये सोडतो त्यावेळेस रंग खूप छान येतो, म्हणजे त्याचंही तेल सुटतं आहे. तर मोहरी घातली अर्धा चमचा आणि बारीक चिरलेला कांदा घातला 1 वाटी. तर थोडासा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे एकसारखं. तर रंग बदलायला लागला की त्या स्टेजवरती काय करायचं आहे, रंग बदलला की त्या स्टेजवरती आपण टोमॅटो टाकला आहे. तर टोमॅटो कसा केला आहे, मी मिक्सरमधून आबडधोबड बारीक करून घेतला आहे. जास्त बारीक पेस्ट नाही करायची, आबडधोबड मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे. ती पेस्ट घालायची आहे, चांगली कांद्यासोबत फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे त्याची ग्रेव्ही तयार होईल. तर एकसारखं आपण त्याला हलवून घेतो आहे, म्हणजे फ्राय करून घेतो आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण ग्रेव्हीला फ्राय करून घेतलेलं आहे. तर ग्रेव्ही इथे छान फ्राय करून झाल्यानंतर त्या स्टेजवरती काय करायचं आहे, आपण जे शेंगदाण्याचं आणि वाटण करून घेतलेलं आहे मसाले घालून, ते वाटण टाकून घ्यायचं आहे. पूर्ण इथे वाटण टाकून घेतलं आहे आणि चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. चांगलं याच्यासाठी घ्यायचं आहे, आपण जे कच्चे शेंगदाणे वापरले होते ते व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे. त्यासाठी काय करायचं, थोडंसं फ्राय करूनच घ्यायचं आहे मसाला, म्हणजे शेंगदाणे भाजले जातील, कच्चेपणा लागणार नाही तुमच्या भाजीला. तर फ्राय करून झाल्यानंतर चांगला अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलं आहे आणि आपल्याला मसाला कसा आपला वाटणीचा मसाला करतो आहे तसं चटचटू द्यायचं आहे त्याला, म्हणजे फ्राय होऊ द्यायचं आहे. तर 2 मिनटं मी झाकण ठेवून देते. 2 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मसाला खाली बसला आणि तरंग जो आहे
तेलाचा तो वरती आलेला आहे. तर मस्त रंगसुद्धा छान आला आहे आणि भाजीसुद्धा खूप मस्त झालेली आहे. तर काय करायचं, ग्रेव्ही वाटते ना वाटण केल्यासारखी ग्रेव्ही अगदी शिजून, टमाटर कांदा शिजून झाला आहे आणि आपण जी मसाला पेस्ट टाकली ती वाटण करून तीसुद्धा चांगली मऊ झालेली आहे. तर कोथिंबीर घातला आहे आणि आपण मीठ लावून जे वांगे फ्राय करून घेतले होते ते फ्राय करून घेतलेले वांगे आपल्याला मसाल्यामध्ये घालायचे. एकसारखे फ्राय करून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं सुकं वांगं खायचं तर असंही खाऊ शकता, कारण थंड झाल्यावर अजून सुकं होतं ते. पण मी काय करते, थोडंसं पाणी घालून घेणार आहे त्यामध्ये. चांगलं अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलं आहे. पाणी घालून घेतलं की अजूनसुद्धा तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर मी सांगितले तुम्हाला की तुम्ही अजूनसुद्धा पाणी घालू शकता, कारण एकदा भाजी शिजल्यानंतर परत पाणी घालायचं म्हटलं की भाजीची चव कमी होते. तर अगोदरच तुम्हाला किती पाणी लागते त्यानुसार पाणी घालायचं आहे. तर इथे चांगलं मी 1 ग्लास पाणी घालून घेतले पूर्ण आणि मीठ चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ घालून थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की 2 मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत, कारण ही भाजी जी आहे थंड झाल्यानंतर घट्ट होते, त्यामुळे मी परत पाणी घालून घेतलं होतं आणि थोडंसं कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला एकसारखी शिजण्यासाठी त्याच्यावरती मिक्स करून घेतलं की झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला काय होईल, थोडंसं वांगं जे मऊ व्हायचं राहिलं आहे ते होऊन जाईल. तर झाकण ठेवून दिलं आहे आणि नंतर आपण 2 मिनटं झाल्यानंतर झाकण काढतो आहे. ग्रेव्ही आणि वांगं मस्त झालेलं आहे. ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे. तर मस्त ग्रेव्ही आणि वांगं खूप छान झाले. तुम्हाला पोळीसोबत नुसतं जरी भाजी करायची म्हटलं तर खरंच खूप चांगली भाजी आहे, ट्राय करून बघा. तर इथे काय आपला भात शिजून झाला आहे, जास्त नरमही नाही आणि जास्त मोकळाही नाही, व्यवस्थित आपला जसा वरण भातासोबत भात खातोय तशा पद्धतीचा भात शिजून झाला आहे. तर आपल्याला जेवढा खिरीला लागेल तेवढाच आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे, बाकीचा भात आपल्याला डब्यामध्ये काढून घ्यायचा आहे, कारण आपण भाजीसोबत भातसुद्धा खाऊ शकतो. तर खीरसुद्धा आहे, भातसुद्धा राहील. तर व्यवस्थित आपलं खिरीपुरतं आपण भात ठेवलेला आहे, व्यवस्थित स्मॅच करून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचं, मेन म्हणजे थंड करून घ्यायचा आहे. इथे भात चांगला थंड झाला की मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण एकाच ह्याच्यात आपल्याला पूर्ण खिरीची तयारी करायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यात आपण पूर्ण इथे भात घालून घेतो. जो शिजलेला भात आहे तो पूर्ण आपल्याला भांड्यात काढून घ्यायचा आहे. भांड्यात काढून झाला की त्याच्यातच आपल्याला काय करायचं, साखर घालायची आहे खिरीच्या आकाराने. तुम्हाला जर वाटलं थोडंसं कमी होत असेल साखर तर मी 1 वाटी घालून घेतली, परत तुम्ही अर्धी वाटी त्यामध्ये घालू शकता. आणि दूध 2 वाट्या घालून घेतले मी. पाण्यात आपल्याला साखर आणि भात काढायचा नाही आहे. खोबरा खिससुद्धा घरी खिसून घेतला मी खोबऱ्याचा, तोच घातलेला आहे. चांगला 1 वाटी घालून घेतला आहे आणि झाकण लावून आपल्याला बारीक करून घ्यायचं. आबडधोबड बारीक करायचं आहे, एकदम बारीक नाही करायचं आहे. तर ते व्यवस्थित आपलं बारीक करून झालं आहे. तुम्ही बघू शकता मस्त खीर म्हणजे फोडणी देण्यासाठी रेडी आहे. पटकन होते अशी खीर करायची म्हटलं की. तर तोच कुकर घेतला आहे मी, ज्यामध्ये भात शिजून घेतला आहे तोच कुकर घेतला. त्यात 1 चमचा तूप घातलं आहे आणि ड्रायफ्रूट घातली, थोडीशी चारोळी घातली. असेल तर घाला, नसेल तर काही गरज नाही. थोडीशी वेलची पावडर जरी घातली तरी तुमची खीर अप्रतिम होईल, कारण आपण खोबरा खीस घातलेलं आहे, त्याने पण छान चव येते. तर ड्रायफ्रूट आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत नाही तळायचे. नुसते काहीतरी गरम झालं की लगेचच आपल्याला काय करायचं, आपलं जे आपण वाटण करून घेतलेलं आहे खिरीचं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालायचं आहे. तर इथे पूर्ण वाटण मी घालून घेतलं आहे, म्हणजे खीर आपली जेमतेम रेडी झालेली आहे. पण आपल्याला आकाराने थोडंसं दूध पण घालावं लागेल, कारण थंड होईपर्यंत आपला पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत खीर थंड होऊन जाते. तर परत आपण चांगलं अर्धा लिटर दूध घालून घेतलं आहे मी त्यामध्ये. दूध नसेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. तर ते व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं आहे. दूध व्यवस्थित आकाराने घालून घेतलं आहे आपण आणि आपल्याला काय करायचं, चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आपल्याला साखर टाकण्याची गरज नाही आहे, काहीच नाही, कारण आपण अगोदरच सगळं टाकलेलं आहे. तर खीर आपली होत आल्यानंतर चांगली घट्ट व्हायला लागली त्या स्टेजवरती, ज्यावेळेस गॅस बंद करायचा त्या स्टेजवरती काय करायचं, वेलची पावडर म्हणजे विलायची पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे 1 चमचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाले की गॅस ते कमी करायचा, कारण खीर वरती येते. तर गॅस कमी करून घेतला आणि खीर बघू शकता तुम्ही. थंड झाल्यानंतर अजून घट्ट होईल तर अजून थोडं दूध घातलं तरी चालेल, पण आपल्याला पुरीसोबत खाण्यासाठी थोडी घट्टच खीर पाहिजे, म्हणून थंड झाली तरी चालेल आणि घट्ट झाली तरी थोडीशी चालेल. कारण ज्यावेळेस पुरी आपण त्याला डीप करून खातो ना त्यावेळेस अप्रतिम चव लागते खिरीची, ट्राय करून बघा. तर इथे आपली खीर रेडी झाली, तर झाकण ठेवून आता बाजूला ठेवायचं आहे. आता पुढची तयारी करूया. इथे मेथीची भाजी घेतली मी 1 जोडी, त्याला धुवून घेतलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, चाळणीमध्ये ठेवलेली होती, कोरडीसुद्धा झालेली आहे. व्यवस्थित आपल्याला काय करायचं, त्याची बारीक कापून घ्यायचे. जितकी बारीक कापल्या जाईल तितकी छान तुमची भाजी होईल. तर इथे मेथीची भाजी आपण छान बारीक करून घेतोय. तर भाजी आपली बारीक करून झालेली आहे. तर एका प्लेटीमध्ये आपल्याला भाजीला काढून घ्यायचं आहे आणि मस्त आपली भाजी बारीक करून झालेली आहे. तर आता फोडणीची तयारी करायची आहे. त्यासाठी मी इथे काय केलं, एक कढई घेतली. कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरीसुद्धा घालायची. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घातला आहे मी 1 वाटी.
व्यवस्थित आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, जास्त ब्राऊन नाही करायचा आहे कांदा. कांदा मऊ झाला आणि थोडासा लाल रंग यायला लागला की त्या स्टेजवरती काय करायचं आहे, आपल्याला भाजी घालण्यासाठी अगोदर हळद घालायची अर्धा चमचा आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करून झालं की आपली जी मेथीची भाजी आपण चिरून घेतलेली होती ती घालायची आहे. मस्त मेथीची भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस ते कमी करायचा आहे थोडासा, कारण आपल्याला मेथीची भाजी एकदम जाळायची नाही, कारण आपण बिना पाण्याची करणार आहोत. ही भाजी 4 ते 5 दिवस टिकते. बिना पाण्याची आपण ज्यावेळेस करतो ना, ही भाजी आपल्याला प्रवासात नेण्यासाठी पण खूप चांगली भाजी आहे. तर ते मीठ घालून घेतलं आहे मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मीठ घातल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होईल. तर त्यासाठी काय करायचं, मंद आचेवर आपल्याला भाजी शिजून घ्यायची अगोदर. तर मंद आचेवर आपलं पाणी सुटलेलं आहे थोडंसं आणि भाजीसुद्धा मऊ झालेली आहे. ज्यावेळेस आपली भाजी मऊ झाली त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे हरभरा डाळीचं. तर हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे मी, अर्धी वाटी घेतलं आहे अगोदर, परत सुद्धा आपल्याला अर्धी वाटी लागेल, तर पूर्ण 1 वाटी आपल्याला घालायचं आहे. तर तुम्हाला जितकं लागेल तितकं बेसन पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता आकाराने. ज्यावेळेस आपली भाजी मोकळी वाटायला लागली त्यावेळेस बेसन पीठ तोपर्यंतच घालायचं आहे, नंतर घालायचं नाही. तर पूर्ण 1 वाटी आपण बेसन पीठ घालून घेतलेलं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं. थोडंसं भाजून घ्यायचं आहे अगोदर आणि भाजीमध्ये मिक्स झालं की मंद आचेवर आपल्याला त्याला वाफ घ्यायची आहे, म्हणजे बेसन आपलं कच्चं राहणार नाही. कच्चं जर बेसन राहिलं तर पोट दुखू शकतं किंवा दातात चिपकू शकतं. तर मंद आचेवर आपण 2 मिनटं शिजू देतोय त्याला. जितकं मंद आचेवर आपलं बेसन शिजलं जाईल तितकी भाजी आपली छान होईल आणि बेसन कच्चंसुद्धा राहणार नाही, कारण आपण बिना पाणी घालता आपण बेसन पीठ शिजवतोय, म्हणजे हरभरा डाळीचं पीठ शिजवतोय त्यामध्ये. तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून काय करायचं, 2 ते 3 वेळा आपल्याला असंच मिक्स करायचं आहे आणि 1-1 मिनिटाची वाफ देऊ द्यायची आहे. तरी ते व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं की परत काय करायचं, परत 1 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि परत काढून घ्यायचं. तर मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि बेसन पीठ जे आहे आपलं हरभरा डाळीचं पीठ जे घातलेलं आहे ते सुद्धा कच्चं नाही. तर मोकळी सुटसुटीत वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागेल. तुमच्याकडे जर मेथीची भाजी असेल तर एकदा तरी ट्राय करा. ट्राय केल्यानंतर कळेल तुम्हाला. तर आपण आता पुढची तयारी करतोय. तर इथे मी काय केलं आहे, एक बाऊल घेतला आहे, त्यामध्ये हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे. कांदा घेतला चांगला 2 वाट्या लांबट कापून कांदा घेतला. आपल्याला भजीसुद्धा करायची आहे. भाऊबीज म्हटलं की भजीसुद्धा येतात, गोडधोडसुद्धा येते. तर लसणाची आवडधोबड केलेली गावरान पद्धतीची भजी करणार आहोत आपण आज. आवडधोबड लसण कुटलेला आणि जिरे कुटून घेतलेले आहे. ओवा घातला अर्धा चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हिरव्या मिरच्या घातल्या 4 ते 5 मी इथे. आणि मस्त कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर घालून झाला की आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित होत नाही आहे, तर आपण हातानेच करून घेणार आहोत. तरी ते व्यवस्थित आपलं बेसन पीठ मिक्स करून घेतल्यानंतर जसं जसं पाणी लागेल आपण तसं तसं पाणी घालणार आहोत. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे. तर व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेतो आहे. तर आपलं बेसन पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपल्याला भजे टाकता येईल अशा पद्धतीचं झालेलं आहे. तर मीठ राहून गेलं होतं, तर मीठसुद्धा घातलं आहे आपण. मीठ घालून घ्यायचं आहे, पाणी घालायचं आहे थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला जशा आकारात लागतील तशा आकारात भजे काढून घ्यायचे आहे. तर ते रेडी झाले. तर आपल्याला पुऱ्यासुद्धा करायच्या आहे. एकदा कढई ठेवली की म्हणजे आपल्या पुऱ्या रेडी असतील तर भजे आणि पुऱ्या आपण काढून घेऊ शकतो. तर आता काय केलं आहे मी, भज्याचं भिजवून ठेवलं आहे आणि पुऱ्याची तयारी करतो आहे आपण इथे. मस्त पोळीच्या आकाराचा उंडा घेतला आहे मी आणि गोल गोल आकारात आपल्याला पोळी लाटून घ्यायची पाड भरून. तर मोठी पोळी लाटली तितक्या पुऱ्या होतील तुमच्या. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलेलं आहे. अगदी सोप्या पुऱ्या आहेत माझ्या. मी गोल पुऱ्या करत बसत नाही आहे, कारण काय होतं, गोल पुऱ्या कधी कधी फुगतात, कधी फुगत नाही आहेत. तर काय करायचं, कोणाला नाही जमल्या तरी ह्या पुऱ्या अगदी छान फुगतील. तुम्ही ट्राय करून बघा. तर आपली मस्त पातळ पोळी लाटून झालेली आहे. खूप जाडही नाही, खूप पातळ आहे. चाकूच्या साहाय्याने काय करायचं, कापून घ्यायचं आहे. कापून घेतलं की मस्त चौकोनी आकारात, ट्रायंगल आकारात पुऱ्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहे. तर तेल तापायला ठेवलेलं होतं. तापायला ठेवल्यानंतर 1-1 पुरी आपल्याला सोडायची आहे. एक वरती आली की लगेच दुसरी सोडायची आहे, म्हणजे मस्त पुऱ्या फुगतील तुमच्या. आणि तेलाचं टेम्परेचर हे अगदी व्यवस्थित असलं पाहिजे, कमी नसलं पाहिजे. थोडंसं व्यवस्थित तपलेलं तेल असलं की पुरीसुद्धा तुमची छान टम्म फुगेल. तर दुसरीसुद्धा पुरी टाकल्या क्षणीच पुऱ्या फुगतात, अशा मस्त पुऱ्या होतात ह्या. तर पुऱ्या आपल्या छान टम्म फुगलेल्या आहेत आणि सोप्यासुद्धा आहे, पटकन होतील. एकदा करून ठेवल्या ना ताटात की भजेसुद्धा तळता येतात आणि पुऱ्यासुद्धा, कारण पुऱ्या थंड्या गोड लागत नाहीत. गरम गरम पुरी पाहिजे, बाकीचा स्वयंपाक अगोदर करून ठेवला तरी चालेल. तर मस्त आपल्या पुऱ्या चांगल्या तळून झाल्या, ब्राऊन रंग येईपर्यंत आपण पुरी तळून घेतलेली आहे. तर आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे. पुऱ्या आपल्या तळून झाल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये काय करायचं, भजेसुद्धा काढून घ्यायचे. तर मस्त आपल्याला छोटे 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 भजे टाकून द्यायचे आहेत. तर मस्त भजे झालेले आहेत. आपण लसूण आणि जिरे जे घातलेले आहे त्यानं फ्लेवर खूप छान येतो.
तर भजे टाकून झाल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला उलटसुलट करून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहे. तर आपले भजे तळून झालेले आहे, चांगला रंगसुद्धा आला आहे. त्याला रंग आपला व्यवस्थित आला की आपले भजे तळून झालेले आहे असं समजून चालायचं आहे. आणि तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी केलं तरी चालेल भजे तळताना, कारण आतपर्यंत भजे तळले गेले पाहिजे. तर इथे व्यवस्थित भजे तळून झाल्यानंतर आपल्याला चाळणीच्या साहाय्याने पूर्ण भजे कढईतले काढून घ्यायचे आहे आणि प्लेटीमध्ये आपल्याला भजे काढून घ्यायचे आहे. ते तर पुऱ्याच्याच प्लेटीमध्ये आपण एका साईडला भजेसुद्धा काढून घेणार आहोत. तर भजे पुऱ्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत. तर आता वाढण्याची तयारी करायची. तर मी तुम्हाला सांगितलं आहे, थंड झाल्यानंतर आपली खीर थोडीशी घट्ट होईल. तर घट्ट खीर पुरीसोबत खाण्यासाठी खूप चांगली आहे. तुम्हाला पातळ हवी असेल तर अजून दूध घालून साखर घालून तुम्ही करू शकता. भाजीसुद्धा मस्त अंगापुरती ग्रेव्ही झालेली आहे आणि मस्त वांगं झालेलं आहे आपलं. वांगं झाल्यानंतर भातसुद्धा वाढून घ्यायचा आहे. भातसुद्धा वाढून घेतला आहे आपण आणि मोकळी सुटसुटीत मेथीची भाजी मस्त लागते जेवणासोबत. तर मेथीची भाजी वाढून झाल्यानंतर गरमागरम भजेसुद्धा झालेले आहेत. भजे झाल्यानंतर पापडसुद्धा मी तळून घेतला आहे. पापड तळून घेतल्यानंतर मस्त टोमॅटो घ्यायचा आहे सोबतीला, कांदा घ्यायचा आहे, नाहीतर कोशिंबीरसुद्धा करू शकता तुम्ही. कांदा, टोमॅटो, काकडी घेतलेली आहे. तर काकडीसुद्धा आपली वाढून झाल्यानंतर गरमागरम आपल्याला पुऱ्या वाढून घ्यायच्या आहे. मस्त पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या आणि टम्म फुगलेल्या आहेत परत. आणि तूप घालून घ्यायचे खिरीवरती, म्हणजे छान चव येईल खिरीला. तर तूप घालून झाल्यानंतर मस्त, आणि गरम नसेल तर थोडीशी गरम करून घेतली तरी चालेल. खीर पोळीसोबत खायची मस्त लागेल. तर अगदी गरमागरम आणि मस्त जेवण झालेलं आहे. तर अगदी सोपं आणि पटकन होणारी थाली तुम्हाला कशी वाटली, आणि परत खूप सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यातच आहे. खूप काही साहित्य बाहेरून आणायची गरज नाही, आपल्या किचनमध्ये असेल त्याच साहित्यात आपण इथे थाली केलेली आहे. तर अगदी सोपी आणि पटकन होणारी थाली आहे. तर नक्की ट्राय करा या भाऊबीजेला. आणि तुम्हालाही माझी थाली कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.